हॅलो फ्रेंड्स, मी ओमकार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये MIT कॉलेज रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन. म्हणजे MITमध्ये ब्रँचेस किती आहेत, त्याच्यानंतर तिथला इंटेक किती, तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी काय काय प्रोसेस असणार, CETचा कट ऑफ किती असणार, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेन म्हणजे कॉलेजचं प्लेसमेंट वगैरे सर्व काय. मित्रांनो, हे बघा. फर्स्ट आपण बघायचं म्हणलं तर MIT हे कॉलेज आहे ना, हे आळंदीमध्ये आहे आणि प्रायव्हेट ॲटोनॉमस कॉलेज आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॉलेज कॉलेज टाईप, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे, कॉलेजचं लोकेशन कुठं आहे आणि कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे आणि कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहे आणि कॉलेजचा कोर्सेसमधला इंटेक काय आहे, त्याच्यानंतर ॲडमिशन मोड काय असणार, कॉलेजचं प्लेसमेंट काय आहे, त्याच्यानंतर कॉलेज कॅम्पस, सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ह्या चॅनेलवर सर्व महाराष्ट्रातील सर्व कॉलेजचे व्हिडिओ भेटून जातील. आता ब्रांच वाईज इंटेक किती आहे मित्रांनो, जे तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे ना, तिथं 360चा इंटेक आहे. ब्रांच वाईज इंटेक कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक 316 आहे. बाकी ब्रांचेसचा पण तुम्ही बघू शकतात इंटेक. ठीक आहे, ओके. आता कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे मित्रांनो, ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे ना, थोडंसं हाय आहे. पाहू शकता तुम्ही, जे ओपन कॅटेगरीसाठी आहे ना, तिथं 1,91,737 रुपीज आहे. त्याच्यानंतर OBC, EWS, ACBC, EBC तर फक्त मुलांसाठी 1,08,000 एवढं आहे. म्हणजे ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर थोडं जास्त आहे. आणि बाकी SC, ST, NT एक 25,000 आहे. आणि जे NRI सीट असेल ना, तिथं पण 1,91,737 एवढं आहे. ओके. आणि जर तुम्ही जम्मू काश्मीरचे वगैरे असाल ना, तर एक 24,000 आहे. आणि इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटाचं असं काही फिक्स नाही, इथं कमी जास्त होऊ शकतं, पण साधारणपणे एवढ्या रेंजमध्ये 5,73,000 तेवढ्या रेंजमध्ये असू शकतं. ओके. हां, आता तुम्हाला ह्या MIT कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं भेटणार हे बघा. आता एलिजिबिलिटी काय असते माहिती की तुमची, तुमचा 12वीमध्ये मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा अदर सब्जेक्ट पाहिजेत. आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल ना, तर तुमच्या 12वीचं म्हणजे पर्सेंटेज एक 45 ते 3 सब्जेक्टचं 45% एवढं म्हणजे पर्सेंटेज पाहिजे. आणि जो अदर कॅटेगरीमध्ये असाल ना, एक 40% एवढं तुमचं पर्सेंटेज पाहिजे. इथे ना तुम्हाला MST CETच्या स्कोअरवर आणि JEE मेनच्या स्कोअरवर म्हणजे ऑल इंडिया रँक त्याच्यावर तुम्हाला ॲडमिशन भेटून जातात. ओके. आणि मेन प्रोसेस काय असणार माहिती का, जे MST CETचे काउन्सिलिंग असते ना, काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काउन्सिलिंगमधून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यानंतर तुमची ही प्रोसेस चालू होते. आणि मेन कॉलेजचा कोड आहे ना 6148 कॉलेजचा कोड आहे. ओके. आणि ही तर म्हणजे किती जागा कोणत्या ह्याच्यासाठी असतात. MST CET जी महाराष्ट्राची आहे ना, तिथं 65% तुमच्या म्हणजे सीट फिल केल्या जातात. आणि ऑल इंडिया रँकवर तुमचे 15% म्हणजे 15% सीट फिल होतात. आणि बाकी मॅनेजमेंटने 20% सीट फिल होतात. म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा किंवा इन्स्टिट्यूट राऊंड त्यालाच म्हणतो आपण मॅनेजमेंट, त्याचं तुमचे 20 सीट फुल होतात. ओके. आता JEE मेनचं कट ऑफ तुम्ही ब्रांच वाईज बघू शकतात. एक्सपेक्टेड आहे 2026 साठी जवळपास तुमची एवढी रँक पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला लागत असेल ना, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. MST CET साठी तुम्हाला साधारणपणे तुम्ही ओपनमध्ये असाल ना, तर एक 95 to 96 एवढ्या पर्सेंटेजमध्ये पाहिजे. हे आता ह्या वर्षी थोडंसं वाढण्याचे चान्सेस आहेत आणि बऱ्यापैकी वाढतील. ओके. आणि बाकी कॅटेगरीसाठी पण आपण दिलेल्या आहेत, म्हणजे एक्सपेक्टेड आहे ह्या वर्षी साधारणपणे इथपर्यंत जाऊ शकतो. हा 2025चा आहे. आणि ह्याच्यानंतर एक नाही 2026 साठी ना तुम्हाला कट ऑफ म्हणजे वाढण्याचे चान्सेस खूप सारे आहेत. तुम्हाला म्हणजे कॉलेजचं हे पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
मित्रांनो, आता इथलं प्लेसमेंट बघायचं. आता आपण इंजिनिअरिंगला आलोत. मेन म्हणजे आता बघायचं म्हणलं तर प्लेसमेंट बघतो. कॉलेजचं प्लेसमेंट वगैरे कसं आहे. कॉलेजचं प्लेसमेंट आहे ना, कॉलेज एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही डोळे झाकून तिथे इथे ऍडमिशन घेऊ शकतात. हे बघा, हायेस्ट पॅकेज आहे ना इथलं एक 28 LPA. एका वर्ष म्हणजे हायेस्ट पॅकेज 28 LPA आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला नॉर्मली ह्या कॉलेजमधून तुम्ही जर पास आउट झाला तर 6.10 म्हणजे किंवा 6 लाख एवढ्याच्या आसपास असू शकतात. आणि इथलं प्लेसमेंट ऑफर हे बघा, हायेस्ट पॅकेज 24 आहे. म्हणजे इथलं कधी कमी जास्त होत राहतं. ॲव्हरेज सॅलरी तुम्हाला 6 लाखाची भेटून जात आहे. प्लेसमेंट इथं पाहू शकता तुम्ही, खूप साऱ्या चांगल्या चांगल्या टॉपच्या कंपन्या इथं प्लेसमेंटसाठी येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कॉलेजवर पाहिजे कमेंट करून सांगा. थँक्यू.